तुम्हालाही कॅनवावर सुंदर लग्नपत्रिका व्हिडिओ बनवायचा आहे का, पण सुरुवात कशी करायची कळत नाही. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवते. आता इथे कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे. संपूर्ण जे टेक्स्ट आहे, जे काही तुम्हाला शेप वगैरे दिसतंय, संपूर्ण आपण कॅनवामध्ये बनवून घेतलेलं आहे. बघू शकता इथे. आता याचा व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला सविस्तर माहिती देते. बघा, आता इथे मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड जे आहे ते बनवून दिलेलं आहे. तुम्ही या पद्धतीचं बॅकग्राऊंड पण घेऊ शकता. बघा आता इथे कशा पद्धतीने बनवलेलं आहे मी तुम्हाला इथे सविस्तर दाखवते. आणि हे जे बॅकग्राऊंड आहे मी स्वतः बनवून तुम्हाला दिलेलं आहे. कुठलंही काहीही कोणाचं घेतलेलं नाही आहे आपण. आणि डायरेक्ट मी स्वतः जे काही बनवून आहे ते दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. जर तुम्हाला यावरही व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बघू शकता आपण इथे किती सुंदर असं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. आणि मी तुम्हाला याची PLP फाईल म्हणजे जे काही व्हिडिओ आहे तो बॅकग्राऊंडचा तो पण दिलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व मटेरियल जे आहे ते फ्रीमध्ये आहे. तुम्हाला PLP फाईल जी आहे 6 पेजची PLP फाईल तुम्हाला एडिटेबल दिलेली आहे. कुठलाच पासवर्ड नाही आहे, काहीच नाही आहे. आता इथे त्या टेक्स्टचा व्हिडिओ जो आहे आपण जे काही पत्रिकेसाठी आपण मॅटर बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ कसा बनवायचा हे बघूया. सर्वात अगोदर इथे बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे PLP फाईलमध्ये यायचं आहे. फोटोमध्ये येते मी आणि माझ्या कॅनवा फोल्डरमध्ये जाऊन मी पेजेस जे आहे ते घेते. सर्वात अगोदर आपल्याला स्नेह निमंत्रणाचा पेज घ्यायचा आहे. बघू शकता इथे हा जो पेज आहे आपण हा व्यवस्थित असा जर लावला ना तर व्यवस्थित आपला जो शेप आहे तो व्यवस्थित मध्ये येतो. बघू शकता इथे तुम्हाला काहीच करायची गरज नाही, डायरेक्ट लागून जातो तो. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर तुम्ही डायरेक्ट पिक्सल लॅब ॲपमध्ये बनवू शकता. तुम्ही कॅनवामधलं सर्व मटेरियल घेऊन तुम्ही पिक्सल लॅब ॲपमध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला करायचं असेल तर. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नाही, तुम्हाला कॅनवा प्रो मिळत पण नसेल तर माझ्याकडे कॅनवा प्रो आहे, तुम्ही माझ्याजवळून पण घेऊ शकता. बघा आता इथे तुम्हाला दुसरा पेज घ्यायचा आहे. दुसरा पेज घेतल्यानंतर इथे बघा ह्याच पेजवर काय करायचं तुम्हाला व्यवस्थित सेट करण्यासाठी एकसारखं दिसण्यासाठी थोडंसं हे पेज यावर ठेवायचं आहे आणि इथे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. सेट झाल्यानंतर हा जो बॉक्स आहे ना हा खाली घ्यायचा आपल्याला. खाली घेतल्यानंतर याची जी साईज आहे आपल्याला 4 सेकंड ठेवायची आहे. तुम्ही 4.1 पण ठेवू शकता आणि किंवा 4 पण ठेवू शकता डायरेक्ट. आता इथे बघा दुसरं पेज आहे आपल्या मुलीचं नावाचं आहे. हे पण असंच करायचं, थोडं वरती घेऊन इथे सेट होण्यापुरतं इथे घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर मग पुन्हा खाली घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे खाली घ्यायचं आहे. आता इथे हे जे PLP फाईल पण दिलेली आहे मी, तुम्ही इथे छान पद्धतीने एडिट पण करू शकता. ज्यांना बेसिक पासून शिकायचं त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला सविस्तर सांगेल कॅनवामध्ये हे पेजेस कसे बनवायचे. आता इथे बघा शुभविवाह. आता शुभविवाहाचं हे जे आहे ना थोडंसं तुम्हाला यावर घेऊन अशा पद्धतीने सर्व पेजेस जे ते लावून घ्यायचे. इथे मी माझे जे पेजेस आहे ते लावून घेते. आता शुभविवाहाचं हे जे आहे ना थोडंसं तुम्हाला यावर घेऊन अशा पद्धतीने सर्व पेजेस जे आहे ते लावून घ्यायचे. इथे मी माझे जे पेजेस आहे ते लावून घेते. तर बघा आता इथे सर्व पेजेस जे आहेत ते आपण लावून घेतलेले आहेत छान पद्धतीने. बघू शकता आता इथे मुला मुलींचा फोटो लावायचा आहे आणि या शेपला छान असं ॲनिमेशन द्यायचं आहे. आता इथे फोटो कसा लावायचा हे सांगते मुलाचा आणि त्यानुसार तुम्हाला ते 2 फोटो आहे समोरचे ते तुम्हाला लावायचे आहे. पुन्हा पुन्हा मी रिपीट करून सांगते. बघा आता इथे PIP मध्ये यायचं आहे, मुलाचा फोटो घ्यायचा आहे आणि इथे बघा खालचं जे पेज आहे आपलं मुलाच्या नावाचा जो शेप घेतलेला आहे आपण त्याची साईज टाईम आहे 4.1 सेकंड ठेवलेला आहे आणि वरच्या फोटोचा आपल्याला 3.1 घेऊ शकता किंवा तुम्ही 3ही घेऊ शकता. मी इथे 3 सेकंद घेते. आणि हा जो फोटो आहे ना याची साईज काय करायची आहे ह्या पेजच्या नुसार घ्यायचं आहे. स्टार्टिंगला नाही ठेवायचं आहे, लास्टमध्ये ठेवायचं आहे. बघा आता इथे कसं केलं आहे मी अशा पद्धतीने. आणि हे ठेवल्यानंतर बघा इथे थोडंसं फोटोवर यायचं आहे मुलाच्या. तुम्हाला असा काही तो फोटो दिसणार आहे. आता हा फोटो आपण का ठेवला असा हे पण मी तुम्हाला समोर सांगते. बघू शकता इथे पुन्हा तसंच करायचं आहे, मुलीच्या फोटोला पण तसंच सेम करायचं आहे. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. स्टार्टिंगला ठेवायचं नाही आहे ह्या पेजवर फक्त. बघा आता इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला रिपीट करून सांगते. इथे काय करायचं खालचं जे आहे ना किती घेतलेलं आपण 4.1 सेकंद घेतलेला आहे. हा पेजचं आहे ना आपण 4.1 सेकंद. तर इथे हे जे फोटो आहे आपल्याला 3.1 घेऊ शकता किंवा तुम्ही 3 सेकंद पण घेऊ शकता. इथे मी 3 सेकंद घेतलेला आहे. बघू शकता स्टार्टिंगला ठेवायचं नाही आहे या पेजच्या स्टार्टिंगला, लास्टमध्ये ठेवायचं आहे असं. पुन्हा आता इथे शुभविवाहाच्या तिथे पण तसंच करायचं आहे. दोघांचा फोटो घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने सर्व फोटो लावून घ्यायचे. इथे 3च फोटो घेतलेले आहे आपण आणि बाकीचे जे आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आता इथे छान असं ॲनिमेशन द्यायचं आहे. आता ॲनिमेशन कसं द्यायचं बघा इथे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. तुम्ही इथे झूम इनचा पण देऊ शकता, फेडचा, आउटचा, तुम्हाला जो कुठला द्यायचा आहे तो देऊ शकता. पण मी असं सांगते मी का स्टार्टिंगचे जे 3 आहे इफेक्ट ॲनिमेशन आहे ते छान आहे, छान वाटतात ते द्या जेणेकरून तुम्हाला सोपं वाटेल. बघा आता इथे आपण झूम इनचा दिलेला आहे डायरेक्टमध्ये अशा पद्धतीने. आणि नंतर इथे काय करायचं आहे दुसऱ्या पेजला कुठला ॲनिमेशन द्यायचं आहे झूम इनचाच द्यायचा आहे. तुम्हाला जर दुसरा द्यायचा असेल तर तुम्ही झूम आउटचा देऊ शकता किंवा तुम्ही झूम इनचा किंवा फेडचा पण देऊ शकता. तर मी इथे झूम इन आउटचा देते सर्व याला. बघू शकता इथे जेवढे काही आपले टेक्स्ट जे पेजेस आहे शेप लावून आपण पेजेस बनवले त्या सर्व याला आपल्याला झूम
इंच द्यायचं आहे. सर्व याला मी अशाच देते. बघू शकता इथे. आता इथे हे जे मुलींचे फोटो आहे याला कसं द्यायचं बघा. आता तुमचा व्हिडिओ असा दिसू शकतो, त्यासाठी काय करायचं बघा. आता इथे काय होणार आहे, हे जे शेप आहे ना हे समोर येणार आहे आणि फोटो मागे जाणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, फोटोवर टच करायचं आणि पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा. म्हणजे तो जो फोटो आहे तो तुम्हाला समोर दिसेल आणि जे काही फोटो मागे गेला आहे ते शेप मागे दिसेल. आता बघा या मुलीच्या फोटोला आपण टच केलेलं नाही, त्यामुळे मुलीचा फोटो मागे गेलेला आहे आणि मुलाच्या याला टच केलं म्हणून आपण समोर आलेला आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा लक्ष ठेवायचं आहे की जे काही आपण व्हिडिओ घेतलेला आहे बनवायला त्याला फक्त फोटोला टच करत जायचं आहे, जेणेकरून ते फोटो जे आहे ते समोर येतील आणि शेप मागे जातील. अशा पद्धतीने तुम्हाला थोडी काळजी घ्यायची आहे. आता इथे बघा या फोटोला कुठलं ॲनिमेशन द्यायचं, फोटोवर टच करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर बघा आता इथे स्वीप यू म्हणून आहे, ते ॲनिमेशन द्यायचं आहे. तुम्हाला स्लो पाहिजे फास्ट पाहिजे इथून तुम्ही टायमिंग करू शकता कमी जास्त. बघा इथे तुम्ही स्लो पण ठेवू शकता, जास्त समोर गेलात तर तुम्ही ते स्लो होणार आहे आणि इकडे कमी जर टायमिंग जर कमी केला तर इकडे फास्ट होणार आहे. टायमिंग वाढवला तर स्लो होते आणि टायमिंग कमी केला की फास्ट होते. बघा आता इथे आपण डायरेक्ट 1.5 वर ठेवूया, म्हणजे 1.5 सेकंड ठेवलेला आहे मी. अशा पद्धतीने केलेलं आहे. पुन्हा मग दुसऱ्याला पण तसंच सेम ॲनिमेशन द्यायचं आहे. इनमध्ये यायचं आहे तुम्हाला ॲनिमेशन देताना आणि इथे बघा तुम्हाला स्वीप यू म्हणून दिसते बघा, यावर टच करून इथे 1.5 सेकंड ठेवायचं आहे. सर्व याचं एकसारखंच ठेवायचं आहे. इथे पण तसंच सेम करायचं आहे. अशा तिन्ही याला तुम्हाला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे छान पद्धतीने आणि तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो बनवायचा आहे. बघू शकता आता इथे. तर आता मी इथे पुन्हा व्हिडिओ जो आहे तो प्ले करून दाखवते. कुठले फोटो मागे गेले, कुठले फोटो समोर आले हे पण चेक करायचं आहे. बघा आता इथे फोटो व्यवस्थित आलेला आहे आणि इथे मुलीचा पण फोटो चेक करायचा आहे, मागे गेला का, हा पण व्यवस्थित आलेला आहे. आता जो फोटो मागे आलेला असेल बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला तो व्हिडिओ दिसणार आहे. त्याला टच करायचं आहे, फक्त एकचदा टच करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला तयार दिसेल. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. एवढं सोपी मला पण वाटत नाही की कोणी सांगत असेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.